पिक युअर टॉप 5 वाईजली. म्हणजे आपण ज्या लोकांच्या सोबत राहतो, संगतीमध्ये राहतो, ज्यांच्या सानिध्यामध्ये राहतो, असे 5 लोक आपण अगदी काळजीपूर्वक निवडायचे आहेत. तर त्यावरच आजचा टॉपिक असेल आपला. असं म्हणतात की आपण ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहतो त्याच लोकांसारखे आपण बनत असतो. जिम रॉन यांनी म्हटलेलं आहे की यू आर द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल यू स्पेंड मोस्ट ऑफ युअर टाइम विथ. म्हणजे तुम्ही ज्या 5 लोकांच्या संगतीमध्ये राहत असतात त्यांच्याच सारखे तुम्ही बनत असतात. येस. आणि आपण जर जास्त एनर्जेटिक लोक, सक्सेसफुल लोक, ज्यांचं हाय पोटेन्शियल काम करण्याचं आहे, किंवा विनिंग माइंडसेट वाल्या लोकांच्या सोबत जर राहिलो तर आपले जे सक्सेसचे चान्सेस आहेत तर ते खूप वाढतात. कारण आपण त्यांच्यासारखा विचार करायला लागतो, त्यांना फॉलो करायला लागतो. आणि सर्वांचीच अशी हे आहे की आपण कॉपी करत असतो अगदी लहानपणापासून. आपण कॉपी करत करत खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो. अगदी लहान मुलाचं घ्या तुम्ही, लहान मुलगा सुद्धा प्रत्येक गोष्ट कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच तो शिकत असतो. अगदी त्याचं बोलणं सुद्धा तो त्यातून शिकत असतो. जसजसे थोडेसे मोठे व्हायला लागतात तस तसे ते आपल्या आई वडिलांना फॉलो करायला लागतात. आपली आई काय करते त्या पद्धतीने. अगदी लहान मुलांचं बघितलं तर खेळ भांड्यांचा जो खेळ आहे, आई जशी स्वयंपाक करते तसंच ते छोट्या छोट्या भांड्यांमध्ये ते करत असतात. म्हणजे ते कॉपी करत असतात. तशीच वडिलांची सुद्धा मुलं कॉपी करत असतात. या पद्धतीने कॉपी करत करत आपण शिकत असतो. शाळेमध्ये गेल्यानंतर सुद्धा कॉपी करत असतो आपण. कॉपी म्हणजे इन द सेन्स परीक्षेमधली कॉपी इथे मला नाही म्हणायची आहे. म्हणजे काही आपण अक्षर ओळख शिकतो किंवा त्यानंतर वाचायला लिहायला या सगळ्या गोष्टी ज्या शिकतो तर ते आपण कुठेतरी अनुकरण करत असतो. तर हेच अनुकरण करत करत आपण मोठे होत असतो. आणि याच्यामध्ये मग जसं मोठे होतो तस तसे जर आपले फ्रेंड सर्कल आहे तर त्या फ्रेंड सर्कलमध्ये जर आपलं फ्रेंड सर्कल चांगलं असेल तर नक्कीच आपली ग्रोथ तिथे होत असते. हुशार मुलांच्या संगतीमध्ये, चांगले संस्कार असणाऱ्या मुलांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो तर आपण त्यांच्यासारखे वागायला लागतो, त्यांच्यासारखं हे करतो. परंतु जेव्हा अगदी चिडचिड करणारे मुलं, भांडणं करणारे मुलं, अशा फ्रेंड सर्कलमध्ये जर आपण राहिलो तर आपण त्यांच्यासारखेच वागायला लागतो, त्यांच्यासारखेच भांडणं हे कर, चिडचिड कर, किंवा विनाकारणच काहीतरी गोष्टी उकरून काढणं आणि त्यावर वाद घालणं, अशी सवय आपल्याला लागती. जसं म्हणतात ना, डवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. या पद्धतीने जशी आपली संगत असते तर तसं आपण बिहेव करत असतो, तसं आपण वागायला लागतो. जर आपण आपला वेळ हुशार आणि सेन्सिबल लोकांच्या सोबत जर स्पेंड केला, की जे लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करू पाहतात, काहीतरी चांगलं ध्येय घेऊन ते काम करत आहेत, काहीतरी त्यांच्यासमोर चांगलं मिशन आहे, अशा लोकांच्या सोबत, सक्सेसफुल लोकांच्या सोबत जर आपण आपला वेळ घालवला तर आपण सुद्धा त्यांच्यासारखाच विचार करायला लागतो आणि त्यांच्यासारखंच त्यांना फॉलो करायला लागतो, कृती करायला लागतो. जर आपण फिट आणि हेल्दी लोकांच्या सहवासात असू तर नक्कीच आपल्यालाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळते की आपणही हेल्दी फूड खायला पाहिजे आणि रोज एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण आपल्या पुढचे ऍक्शन घ्यायला लागतो. त्यामुळं संगत गुण जो आहे तर तो खूप महत्वाचा आहे. आपली संगत खूप महत्वाची आहे. येस. जेव्हा तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल हे करायला लागतं, जेव्हा तुम्ही ठरवता की आता मला माझ्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, माझी लाईफस्टाईल मला चांगली सुधारायची आहे, चांगल्या हॅबिट्स मला बिल्ड करायच्या आहेत, तर तेव्हा तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला पुश करणारे लोक असतील की यस तू हे करू शकतोस, तू कर, तू सकाळी उठ, व्यायाम कर, किंवा तुझं हे जे हेल्दी डाएट तू घेत आहेस तू घे, किंवा इतर काही सवयी ज्या आपण चांगल्या बिल्ड करत आहोत, तर त्याला प्रोत्साहन देणारे लोक जर आपल्या आजूबाजूला असतील तर नक्कीच तिथं आपली ग्रोथ होत असते आणि आपल्याला एक प्रेरणा मिळत असते ते कंटिन्यू करण्यासाठी. नाहीतर एखादं जर आपल्याला असं भेटलं की याच्याने काय होतं, त्याच्याने काय होतं, व्यायाम केल्याने काही वजन कमी होत असतं का, किंवा ही पावडर खाल्ल्याने काही वजन कमी होत असतं का, असं निगेटिव्ह बोलणारे लोक जर आपल्या आजूबाजूला असतील तर नक्कीच आपण त्या लाईफस्टाईल पासून दूर जातो. म्हणून आपल्याला आपली लाईफस्टाईल जर मेंटेन ठेवायची असेल व्यवस्थित तर आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा थोडंसं पॉझिटिव्ह हे असलं पाहिजे. आता स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहे. हु आर द टॉप 5 पीपल विथ हुम आय एम स्पेंडिंग टाइम द मोस्ट. म्हणजे मी
असे कुठले माझ्या अवतीभोवती 5 लोक आहेत की ज्यांच्या सोबत मी जास्त वेळ घालवत आहे, जास्त वेळ त्यांच्या सोबत राहत आहे, असे 5 लोक कोणते आहेत? स्वतःलाच प्रश्न विचारायचे आहे. प्रत्येकाचे उत्तर वेगळे असतील. आणि ते लोक, ज्या 5 लोकांच्या सहवासात मी जास्त वेळ घालवतो, ते लोक माझ्या ग्रोथ साठी हेल्प करत आहेत का? माझा विकास व्हावा, म्हणजे आरोग्याच्या याच्या बाबतीमध्ये किंवा स्पिरिच्युअल बाबतीमध्ये किंवा करिअरच्या याच्यामध्ये विकास व्हावा म्हणून ते त्यांची काही मला मदत मिळत आहे का? किंवा त्यांच्याकडून मला प्रोत्साहन मिळत आहे का? हा दुसरा प्रश्न विचारायचा आहे. तिसरा प्रश्न हा असेल की ते लोक माझ्या लाईफ मध्ये काही व्हॅल्यू ऍड करत आहेत का? की त्यांच्याकडून मी काही चांगल्या गोष्टी शिकत आहे का? त्यानंतर चौथा प्रश्न हा विचारायचा आहे की मी माझं जे काही ध्येय मी ठरवलेलं आहे, तर त्याच्यासाठी मी इन्स्पायर असतो का? म्हणजे मला प्रेरणा सतत असती का ते अचीव्ह करण्यासाठी? आणि पाचवा लास्ट प्रश्न आपण हा विचारायचा आहे की माझ्या अवतीभोवतीची जी लोक आहेत, तर ती मला मोटिवेट करत असतात की सांगत असतात की बा तू हे करू शकत नाही, तू जे काही आता करत आहे किंवा तर त्याच्यामध्ये तू सक्सेसफुल होणार नाहीये. तर अशा पद्धतीने निगेटिव्ह कमेंट करणारे लोक आपल्यासोबत आहेत का? तर हे असे 5 प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत. आता हे प्रश्न विचारायचे का सांगितलं मी, तर कारण 2 प्रकारचे लोक आपल्या अवतीभोवती असतात. एक तर आपल्याला सपोर्ट करणारे पॉझिटिव्ह माइंडसेट वाले, आणि दुसरे असतात निगेटिव्ह माइंडसेट वाले, की कायम ते त्यांची नकार घंटा असते, याच्याने काही होत नाही, त्याच्याने काही होत नाही, किंवा काहीच खरं नाही, सतत तक्रार करणारे लोक. अशा लोकांना आपण टॉक्सिक पीपल म्हणतो, की जे फक्त निगेटिव्हिटी पसरवत असतात. असे काही लोक आपल्या अवतीभोवती असू शकतात. तर असे निगेटिव्हिटी पसरवणारे लोक कोण आहेत, तर ते ओळखायचं आहे. की माझ्या संपर्कात असणारी एखादी व्यक्ती किंवा सतत निगेटिव्ह बोलत राहते, तर ते आपण ओळखायचंय की ती व्यक्ती, त्या व्यक्ती कोणत्या आहेत, आणि त्यांच्यासोबत कमीत कमी वेळ घालवायचा आहे किंवा त्यांना अवॉइड करायचं आहे. येस. आणि जर अशी काही लोक आपल्या अवतीभोवती आहेत की जे आपला टाइम वेस्ट करत आहेत, आणि त्याचबरोबर आपली एनर्जी सुद्धा त्यांच्यामध्ये वेस्ट होत आहे, आणि त्यांच्याकडून आपल्याला कुठल्याही पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला मिळत नाहीये किंवा पॉझिटिव्ह सपोर्ट त्यांच्याकडून काही मिळत नाहीये, अशा लोकांना आपण अवॉइड करायला शिकायचं आहे. त्यांच्यासोबत कमीत कमी वेळ आपण स्पेंड करायचा आहे. येस. आणि अजून दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक सवय असते, प्रत्येकाला खुश करण्याची आपल्याला हे असते की आपल्यामुळं कोणी दुःखी नाही झालं पाहिजे, समोरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे आपण आपलं कर्तव्य समजत असतो. परंतु यामध्ये जर समोरच्याच्या अपेक्षा योग्य असतील तर करायला काहीच हरकत नाही. परंतु केवळ समोरची व्यक्ती खुश राहावी, ती आपल्यावर खुश राहावी, त्यांनी आपल्याला लाईक करावं म्हणून आपण काही गोष्टी करत असतो, तर ते चुकीचं आहे. तिथं कुठंतरी आपण स्वतःच डॅमेज करून घेत असतो. म्हणून हे जे आपल्याला सवय लागलेली असते की प्रत्येकाला खुश ठेवणं, हे थोडस चेक करायला पाहिजे. येस, मी बरोबर करतोय की चूक करतोय. कारण प्रत्येकाला आपण खुश नाही ठेवू शकत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच म्हणणं ऐकणं महत्वाचं आहे. स्वतःला काय योग्य वाटतं ते बघायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागायला पाहिजे. येस. काही लोक जी असतात तर ती विक्टिम मेंटॅलिटीची असतात. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल आपल्या याच्यामध्ये, ऑफिसच्या याच्यामध्ये कुणी आपल्याला भेटत असतील, फॅमिलीमध्ये काही लोक, नातेवाईकांमध्ये काही लोक अशी असतात की ती सतत कंप्लेंट करत असतात कुठल्याही गोष्टीची, की हेच चांगलं नाही, तेच चांगलं नाही, असंच नाही. म्हणजे अगदी हवामानाबद्दल सुद्धा सतत कंप्लेंटचा त्यांचा सूर असतो. तर या पद्धतीने सतत कंप्लेंट करणारी लोक किंवा निगेटिव्ह बोलणारी लोक जे आहेत, तर ती आपल्या अवतीभोवती असू शकतात. तर असे जे कंप्लेंट करणारे लोक आहेत, तर ते आयुष्याला एक बर्डन समजायला लागतात किंवा काही खरं नाहीये, अशा पद्धतीचा त्यांचा सूर कायम असतो. आणि त्यामुळं कुठेतरी ते आपल्या मनावर सुद्धा इम्पॅक्ट करत असतं. म्हणून अशा लोकांसोबत एकतर कमीत कमी वेळ आपण घालवायचा आहे, किंवा त्यांना अवॉइड करायचंय. आणि एक चांगली गोष्ट तुम्ही त्यांच्यासोबत करू शकता की त्यांची जी निगेटिव्हिटी आहे तर त्याला आपण आपल्या पॉझिटिव्हिटीने दूर करू शकतो. प्रयत्न करायचा आहे की आपले पॉझिटिव्ह थॉट, आपल्या व्हॅल्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांच्यामध्ये काही पॉझिटिव्ह चेंज करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. येस, असे जर झालं तर खूप छान गोष्ट होईल. त्यामुळं आपल्या पुढे 2 ऑप्शन आहेत. एक तर त्यांच्यामध्ये चेंज व्हावा, म्हणून त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपले विचार त्यांना शेअर करायचे आहेत. आणि दुसरं गोष्ट, जर नसेलच आपल्याला
ते ऐकतच नसतील किंवा असं वाटत असेल की बाबा ही व्यक्ती चेंज होणं शक्य नाही, तर सरळ सरळ अशा लोकांना अवॉइड करायला शिका. मग आपण कोणत्या लोकांसोबत राहायला पाहिजे की ज्यामुळं आपली ग्रोथ होईल, आपला विकास होईल, आपलं जीवन जे आहे एका उंचीवर जाऊन हे होईल, सेट होईल. तर आपल्या अवतीभोवती जी लोक असली पाहिजे, तर ती आपल्यापेक्षा स्मार्ट लोक आपण निवडायची आहे. आपल्यापेक्षा स्मार्ट असणारे, सक्सेसफुल असणारे, जे सतत ऍक्टिव्ह असतात, काहीतरी नवीन गोष्टी एक्सप्लोअर करत असतात, अशा लोकांना आपण फॉलो करायचं आहे. अशा लोकांच्या सोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, जे की हुशार आहेत, विनिंग माइंडसेट वाले आहेत आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देतात, एनर्जेटिक आहे, फुल डे एनर्जेटिक राहून आपलं काम करत आहे आणि एकंदरीतच सक्सेसफुल लोकांचा जो हे असतो, विनर लोक आणि सतत ऍक्टिव्ह असणारी लोक, अशा लोकांसोबत आपण जास्त वेळ घालवायचा आहे. आता आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन असं दोन्ही पद्धतीने लोकांसोबत वेळ घालवत असतो. ऑफलाईन म्हणजे आपण प्रत्यक्ष ज्यांच्या अवतीभोवती असतो ती लोक आपल्यावर इम्पॅक्ट करत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर आपण ज्या लोकांना फॉलो करतो ती लोक सुद्धा आपल्यावर इन्फ्लुएन्स निर्माण करत असतात. तर सोशल मीडियावर कोणत्या लोकांना आपण निवडायचं, कोणत्या लोकांना फॉलो करायचं, हे सुद्धा आपली चॉईस ही चांगली असली पाहिजे. तर आपलं जे ध्येय आहे, आपण जे काही ठरवलेलं आहे, आपलं भले आपलं हेल्थ गोल असेल, करिअरच्या बाबतीमध्ये आपल्याला काही करायचं असेल किंवा अजून कुठलाही गोल आपला असू शकतो, तर ते गोल अचीव्ह करण्यासाठी जी लोक आपल्याला मदत करतील, मोटिवेट करतील, जिथून आपल्याला मार्गदर्शन भेटत राहील, अशा लोकांना आपण सोशल मीडियावर फॉलो करायचं आहे. येस. आणि ते लोक आपल्याला इन्स्पायर करत असतात आणि हेल्प करत असतात. त्यामुळं सोशल मीडियावर फॉलो करताना सुद्धा आपण कुणाला फॉलो करताय, आपल्या युट्यूबच्या सबस्क्रिप्शन मध्ये आपण कोणाकोणाला सबस्क्राईब केलेलं आहे किंवा फेसबुकमध्ये आपण कोणाला फॉलो करतोय, इन्स्टावर कोणाला फॉलो करतोय, ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आता मी फारशी याच्यावर नसते, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर, पण युट्यूबवर मी बऱ्यापैकी काही लोकांना फॉलो करते. त्यामध्ये आत्ताची जी माझी चॉईस आहे तर ती पूर्ण बदललेली आहे. आता मी अशा लोकांना फॉलो करत आहे की ज्यांच्याकडून मला हेल्थ बाबत काही शिकायला मिळतं, काहीतरी नवीन गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळतात, इन्स्पायरेशन मिळतं. अशा लोकांना मी याच्यावर फॉलो करते. त्याच्यामध्ये शिवांगी देसाई असेल, त्याचबरोबर काही इंग्लिश चॅनल सुद्धा आहे, फिजिशियन कमिटी म्हणून, त्याच्यानंतर ग्लुकोज रिव्होल्युशन, त्यामध्ये ग्लुकोजचा जो रोल आहे, जेसी नावाची एक फॉरेनची एक बायोकेमिस्ट आहे, तिला फॉलो करते. त्याच्यानंतर जय शेट्टी, अशा लोकांना मी याच्यावर युट्यूबवर फॉलो करत असते की ज्यांच्याकडून मला नवीन नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि अर्थातच आपले मिलिंद सर आणि पंकज सर हे सुद्धा युट्यूबवर आहेत, त्यांना सुद्धा मी फॉलो करत असते. तर माझ्या सध्या ज्या सबस्क्रायबर लिस्ट मध्ये सगळे जे लोक आहेत तर ते सगळे हेल्थशी रिलेटेड मला काहीतरी त्यांच्याकडून मिळतं म्हणून मी त्यांना फॉलो करत असते. आता स्टॉप इंटरॅक्टिंग विथ दोज, कोणाशी इंटरॅक्शन किंवा कोणाशी जास्त वेळ आपण स्पेंड करायचा नाहीये, कुठे जास्त वेळ स्पेंड करायचा नाहीये की ज्यामुळे आपली एनर्जी डाऊन होईल किंवा आपण डिमोटिवेट होऊ. अशा डिस्करेजिंग लोकांसोबत आपल्याला जे फक्त निगेटिव्हिटीच आपल्याला देत आहेत अशा लोकांकडून किंवा जे काय म्हणत आहे की नाही याच्याने काही होणार नाहीये, हे आपण तू करू शकत नाहीये, तुम्हाला डिमोटिवेट करणाऱ्या लोकांपासून तुम्ही दूर राहायचंय. त्याचबरोबर सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप किंवा अजूनही कुठले मीडियम असतील तर त्यावर सुद्धा खूप निगेटिव्ह पोस्ट कधी कधी येत असतात. अशा निगेटिव्ह पोस्ट आपण वाचायच्या नाहीये, सोडून द्यायच्या त्या. त्याचबरोबर अशा काही वेबसाईट असतात तिथून निगेटिव्हिटी पसरवली जाते, तिरस्कार, हेट स्पीचेस तिथं असतात. तर अशा वेबसाईटवर सुद्धा आपण जायचं नाही किंवा असे टीव्ही चॅनल्स जिथं फक्त वादविवाद असतात, निगेटिव्हिटी पसरवली जाते, सारखा आरडाओरडा, डिबेट्स वगैरे अशा गोष्टी असतात, अशा चॅनल्सला पण आपण बघायचं नाहीये. त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती जर क्रॉनिक कंप्लेनर्स म्हणजे सतत सतत कंप्लेंट करणारे लोक, प्रत्येक गोष्टीबाबत, अगदी छोट्या छोट्या गोष्टींबाबत सतत ज्यांचा स्वभाव आहे की ते फक्त कुरकुर करत राहतात, तक्रार करत राहतात, ते अगदी जेवणाचं ताट का असे ना, जेवणाच्या ताटातल्या पदार्थांबद्दल सुद्धा काही लोक सतत कधीच कशाला चांगलं म्हणत नाही, अशा सतत कंप्लेंट करणाऱ्या लोकांपासून आपण दूर राहायचं आहे. त्याचबरोबर जे एम्प्टी आणि मिनिंगलेस कॉन्व्हर्सेशन आहे, म्हणजे ज्या संवादातून, ज्या गप्पांमधून
काहीच आपल्याला मिळत नाही. तर काही निरर्थक अशा काही गप्पा चालू असतात. तर अशा गप्पांमधून सुद्धा आपण स्वतःला वेगळं ठेवायचं आहे. विशेषतः महिलांची जी गॉसिपिंग चालू असते, म्हणजे गॉसिपिंग पुरुष सुद्धा करतात, परंतु ही जी गॉसिपिंग आहे, एकमेकांबद्दल काहीतरी वाईट बोलणं, दोघं एकत्र आलेले असताना तिसऱ्याबद्दल काहीतरी बोलणं किंवा विनाकारणच कुठला तरी विषय काढून त्याच्यावर निरर्थक गप्पा मारत बसणं, या ज्या गोष्टी आहेत त्या टाळायला पाहिजे. अगदी फोनवर सुद्धा आपण मोजकच बोललं पाहिजे. विनाकारणच खूप पालढाळीत बोलणं आणि समोरच्याचा वेळ घेणं किंवा समोरचा जर आपला वेळ घेत असेल तर त्याला सुद्धा कसं थोडस कमी याच्यामध्ये कट मारायचा, या गोष्टी पण आपण शिकल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपण आपल्याला मोटिवेट करणारे बुक्स आपण वाचले पाहिजे आणि आपण ज्या आपल्या आयडियाज आहेत तर त्या आपल्याला सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्यासोबत शेअर केल्या पाहिजेत. पॉझिटिव्ह रिडिंग केली पाहिजे. त्याचबरोबर सक्सेसफुल आणि चेअरफुल, आनंदी आणि यशस्वी लोकांची कंपनी आपण एन्जॉय करायची आहे. त्याचबरोबर स्वतःचा सारखे विचार करणारे, स्वतःसारखे ज्यांचे विचार आहेत अशी लोक आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये निवडायचे आहेत. नवीन लोकांना आपल्या फ्रेंड्स मध्ये ऍड करायचं आहे, परंतु ते आपल्या सारखे विचार करणारे असले पाहिजे, पॉझिटिव्ह विचार करणारे असले पाहिजे, आपल्याला सपोर्ट करणारे असले पाहिजे. येस. आणि जे वेगवेगळे ऑनलाईन ऑफलाईन हेल्थ ग्रुप्स आहेत तर ते पण आपण जॉईन करायचे आहे. जसे की तुम्ही हॅलो हेल्थ फॅमिलीशी जॉईन आहात ऑनलाईन पद्धतीने, अशा पद्धतीने आपण जर ग्रुप जॉईन केले तर तिथून सुद्धा आपल्याला खूप सारं मोटिवेशन मिळत असतं, खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळत असतात. येस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फाइंड अ हेल्थ कोच ऑर मेंटॉर फॉर कॉन्स्टंट सपोर्ट अँड गायडन्स. सगळ्यात महत्वाचा आहे आपला जो हेल्थ कोच आहे, ज्याला आपण वेलनेस कोच म्हणतो, असा वेलनेस कोच जो आपल्याला कायम सपोर्ट करत असतो, गायडन्स करत असतो. जेव्हा कुठं आपण एखादी गोष्ट कुठेतरी मिस करायला लागतो किंवा त्यापासून दूर जायला लागतो, जसं की डाएट फॉलो करणं असेल, एक्सरसाइज करणं असेल, जेव्हा कोचच्या लक्षात येतं की समोरची व्यक्ती काही व्यायामाला जॉईन होत नाहीये किंवा प्रॉपर त्याच्या ताटामध्ये काही चुकीच्या गोष्टी, काही बदल करणं गरजेचं आहे, तर तिथं ते आपले बदल सुचवत असतात, कायम आपल्याला मोटिवेट करत असतात, सपोर्ट करत असतात. त्यामुळं हेल्थ कोच आपल्या लाईफमध्ये असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता का असलं पाहिजे हेल्थ कोच आपल्यासोबत? अर्जुन, महाभारत आपल्या सर्वांना माहित आहे, अर्जुन माहित आहे, दुर्योधनही माहित आहे. अर्जुन हा एक खूप मोठा योद्धा होता आणि यशस्वी पण होता. मग अर्जुन यशस्वी आणि यशस्वी का झाला किंवा आपलं अर्जुनाकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो खूप पॉझिटिव्ह आहे. आणि याचं कारणच असं आहे की अर्जुनाला गायडन्स करणारे जे होते तर ते श्रीकृष्ण होते, त्यांचे जे मार्गदर्शक होते ते श्रीकृष्ण होते. म्हणजे आपण त्यांना कोच म्हणू शकतो. की जेव्हा अर्जुनाने महाभारत त्याचं युद्ध जेव्हा सुरू होणार होतं तेव्हा हातपाय गाळले होते की मी माझ्याच नातेवाईकांची कसं लढायचं. तर त्यावेळी जी गीतेचा उपदेश श्रीकृष्णाने केलेला आहे आणि त्यानंतर अर्जुन उभा राहिलेला आहे की धर्म आणि अधर्म या युद्धामध्ये मग अर्जुनाने जे पराक्रम गाजवलेला आहे तर तो केवळ आणि केवळ श्रीकृष्ण त्यांच्यासोबत होता, श्रीकृष्णाचं गायडन्स त्यांना होतं, म्हणून हे अर्जुन करू शकला. आणि त्याच्या उलट दुर्योधन आपण विचार करू शकता की दुर्योधनाचा जो मेंटॉर म्हणून त्याने निवडलेला होता तो त्याचा मामा शकुनी मामा होता. आणि शकुनी मामाच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या गायडन्समुळं काय अनर्थ झाला हे आपण सगळं बघितलेलंच आहे. संपूर्ण कौरव वंशाचा तिथे नाश झालेला आहे, संपूर्ण 100च्या 100 कौरव तिथे मारले गेलेले आहेत. तर या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये एक चांगला कोच असणं गरजेचं आहे की जो आपल्याला चांगलं काय वाईट काय या गोष्टी सतत सांगत राहील आणि त्याचबरोबर आपल्याला मोटिवेट करत राहील. आता हेल्थ कोच आपल्याला काय करतो तर कायम आपल्याला मोटिवेट तर करतच असतो, परंतु जेव्हा आपण ऑफ ऑफ ट्रॅक होतो, कधी कधी असं होतं ना की बाबा आता बस झालं, 3 महिने झाले माझे, आता आता मी काही व्यायाम करणार नाही किंवा आता काही हेल्दी डाएट घेण्याची गरज नाहीये. परंतु तुम्हाला तुमचं वजन मेंटेन ठेवण्यासाठी, तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुमचा कोच नेहमी सांगत असतो की तुम्हाला एक्सरसाइज गरजेची आहे आणि तुम्हाला आतापर्यंत जे शिकवलेलं आहे, जे गायडन्स केलेलं आहे, काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे ते तुम्हाला कंटिन्यू मध्ये ठेवायचं आहे. या पद्धतीने कोच आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असतो की तुमचं डाएट कसं बॅलन्स मध्ये राहिलं पाहिजे,
आणि हे तुम्हाला का कंटिन्युअस फॉलो करायचं आहे. या पद्धतीने कोच आपल्या सतत मागे राहत असतो. त्याचबरोबर फक्त डाएट किंवा एक्सरसाइज या गोष्टींवरच फोकस न करता छोट्या छोट्या हॅबिट्स कशा आपल्या चेंज करता येतील आणि आपल्या आयुष्यामध्ये कसा आनंद आणता येईल हे सुद्धा कोच करत असतो. आणि याचसाठी आपण हा रिन्यू 29चा हा प्रोग्राम घेतलेला आहे, की अगदी आपल्या छोट्या छोट्या गोष्टी कुठं काय मिस होतंय हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि अगदी निसर्गामधल्या छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण काय मिळवू शकतो या सुद्धा गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. याचं कारणच आहे की आपल्या सर्वांमध्ये हॅबिट बिल्डिंग होणं महत्वाचं आहे. सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण कसा आनंद शोधू शकतो यासाठी आपण आतापर्यंतचे बरेचसे सेशन घेतलेले आहेत. तर यस, आपला जो कोच आहे तर तो आपला कुठला एरिया इम्बॅलन्स आहे त्यावर सुद्धा काम करत असतो. मग आपण नेहमी 6 पिलरवर बोलत असतो. 6 पिलर मध्ये फक्त तुम्ही चुकीच्या गोष्टी खाताय म्हणून तुमचं आरोग्य बिघडत नसतं. तर तुमची स्लीप क्वालिटी प्रॉपर नसेल, स्ट्रेस लेवल जास्त असेल, तुमची इमोशनल हेल्थ चांगली नसेल, तरी सुद्धा आपल्या आरोग्यावर त्या गोष्टी परिणाम करत असतात. आणि हेच कोच शोधून काढत असतो की नेमकं कुठे गडबड आहे. आणि अशा गडबड असलेल्या पिलरवर कोच काम करत असतो. येस. आणि त्याचबरोबर तुमचे पर्सनल सॅटिस्फॅक्शन आणि रिलेशनशिप वर सुद्धा तुम्हाला कोच कडून गायडन्स मिळू शकतो. इमोशनल वेलबिंग सुरुवातीलाच आपण दुसराच टॉपिक घेतला होता इमोशनल हेल्थवर. आणि हेच इमोशनल हेल्थ आपण कशी आपली स्वतःची चांगली ठेवायची इथं सुद्धा आपल्याला कोच गायडन्स करत असतो. आपल्या स्पिरिच्युअल हेल्थसाठी पण गायडन्स करत असतो. आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो गुरु आहे, आपला कोच आहे, तर त्याची चॉईस आपण व्यवस्थित करायची आहे आणि त्याला फॉलो करायचं आहे. योगायोगाने आपल्या सर्वांना खूप चांगले कोचेस मिळालेले आहेत आणि नक्कीच त्यामुळे तुम्ही आपल्या कोचेसला फॉलो करत राहायचं आहे. नक्कीच ते तुम्हाला कुठे ट्रॅकवरून ऑफ होऊ देणार नाहीये. अगदी तुमची जी होलिस्टिक हेल्थ आहे ती अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. इथं फक्त फिजिकल हेल्थचा आपण विचार करत नाही, तर इथं होलिस्टिक हेल्थ याचा आपण विचार करत असतो. आपली मेंटल हेल्थ आहे, त्यामध्ये स्पिरिच्युअल हेल्थ आहे, त्याचबरोबर आपले फिजिकल हेल्थ या सगळ्याच गोष्टींचा तिथे आपण विचार करत असतो. म्हणून होलिस्टिक हेल्थ ही संकल्पना आपण आणलेली आहे. तर यस, तुमचा कोच जो आहे तर तो स्वतः तुम्हाला सेल्फ डिपेंडंट बनवत आहे. स्वतःला तुम्हाला सगळ्या गोष्टींची शिकवत आहे की यस काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी तुमच्या मिस होत आहेत आणि त्यामुळं तुम्ही ते कुठं करेक्ट केलं पाहिजे. ह्या गोष्टी जेव्हा अगदी समजावून सांगतो कोच तुम्हाला, तर तेव्हा तुम्हाला ते कळायला लागतं आणि नंतर नंतर तुम्हीच स्वतःच्या आरोग्याबाबत एवढे अवेअर होता की तुम्हाला कळायला लागतं की मी काय करायला पाहिजे आणि काय केल्याने मला काय मिळणार आहे. कुठला फूड खाल्ल्याने माझ्यावर काय इम्पॅक्ट होणार आहे. माझ्या आहारामध्ये अँटीऑक्सिडंट्स मी कशातून घ्यायचे आहेत. अल्कलाईन फूड मला मी कसं मेंटेन करायचे आहे. मी सॅलड का खायचं आहे किंवा मी रोज व्यायाम का करायचा आहे, मी रोज स्ट्रेचिंग का करायची आहे. या सगळ्या गोष्टी मधला जो अवेअरनेस आहे तो तुमचा कोच तुम्हाला देत असतो. आणि त्यामुळे नक्कीच तुमची जी विकास आहे, तुमची जी ग्रोथ आहे ती फास्ट आणि इझी होणार आहे. तर त्यासाठी कोच आपल्या लाईफमध्ये असणं खूप आवश्यक आहे. येस, तर शेवटच्या पार्टकडे आपण आलोय की हेल्दी हेल्थी लिव्हिंग रिच्युअल्स जे आहे त्यातला 29वा जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे. तर आपल्या अवतीभोवती जे पॉझिटिव्ह लोक आहेत तर त्या पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत जास्त वेळ घालवायचा आहे. येस, आपल्या म्यूट अँड कडे लक्ष द्या. त्यानंतर आपल्या पॉझिटिव्ह लोक जे आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे. त्याचबरोबर एक टास्क आहे तुम्हाला की एक पान घ्यायचं आहे. दिवसभरामध्ये तुम्ही ते करा. एक पान घ्यायचं आहे, कोरं पान, आणि त्यावर डाव्या साईड आणि उजव्या साईडला 2 वेगवेगळ्या प्रकारचे कॉलम करायचे आहे. तर डाव्या साईडला जे आहे तर ते तुम्ही तुमच्या अवतीभोवतीची जी टॉक्झिक लोक आहेत की जे तुम्हाला निगेटिव्हिटी पसरवत आहेत, तुम्हाला डिमोटिवेट करत आहेत, असे किंवा निगेटिव्ह विचार करणारे लोक जे आहेत तर त्यांची नावं लिहायची आहेत. आणि पानाच्या उजव्या बाजूला जे लोक तुम्हाला सपोर्ट करत आहेत, मोटिवेट करत आहेत, तुमच्या लाईफमध्ये काही व्हॅल्यू ऍड करत आहेत, अशा लोकांची नावं लिहायची आहे. हे 2 कॉलम आपण करायचे आहेत. आणि त्यानंतर जे टॉक्झिक लोकांची जी लिस्ट आपली बनलेली आहे तर त्या लोकांसोबत जो आपण वेळ घालवत आहे तो कसा कमी करता येईल याचा विचार करायचा आहे. आणि त्याचबरोबर
त्या लोकांच्या लाईफमध्ये काही व्हॅल्यू ऍड करता आली, त्यांच्यामध्ये काही पॉझिटिव्ह विचार आपण त्यांना जर देता आले, त्यांच्यामध्ये थोडासा पॉझिटिव्ह चेंज जर आपल्याला करता आला, तर तो प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही उजव्या साईडला जी नावं लिहिलेली आहेत, तर त्या उजव्या साईडच्या लोकांसोबत, म्हणजे जे लोक आपल्याला इन्स्पायर करत असतात, आपल्याला मोटिवेट करत असतात, सपोर्ट करत असतात, अशा उजव्या पानावरची जी लिस्ट आपण बनवलेली आहे, तर त्या लोकांसोबत आपण जास्त वेळ घालवायचा आहे. आणि लास्ट पॉइंट म्हणजे फाइंड अ मेंटॉर, कोच, गाईड हू कॅन पुश यू अँड गाईड यू वेन एव्हर यू आर ऑफ टास्क. म्हणजे अर्थातच आपला कोच मेंटॉर जो आहे, तर त्याला फॉलो करायचा आहे.